ए साळुंके साहेबाच्या नावाने 1 रुपये दे रे बाबा, आव्हाड साहेबाच्या नावाने 1 रुपये दे रे बाबा, पुणे महानगरपालिकेच्या नावाने 1 रुपये दे रे बाबा, दे बाबा दे दे, असं नको दे, टाक टाक, अरे दे रे बाबा, माझ्या खुर्चीच्या नावाने 1 रुपये दे रे बाबा, 1 रुपये 1 रुपये. आपल्या भागात कॅमेरे नाहीत, कॅमेरे लावायचे, महापालिकेकडे पैसे नाहीत, 1 रुपये 1 रुपये. हा 1 रुपये दादा, हा द्या 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 द्या, 1 रुपये द्या, दे रे बाबा. गुगल पे भी चालतंय, गुगल पे चालतंय आम्हाला. हे बघ हे बघ हे बघ हे बघ. कॅमेऱ्याच्या नावावर दे रे बाबा. अरे दादा गुन्हेगारी वाढलीये, कॅमेऱ्याच्या द्या साहेब आम्हाला पैसे, सरकारला रुपये भीक तर द्या. आहे का साहेब? साळुंके साहेब आलो आलो, 1च मिनिट फक्त. नाही नाही 1च मिनिट आलो. साहेबांना सांगू द्या, साहेबांच्या नावाने द्या की, साहेबांच्या नावाने ताई 1 रुपये 1 रुपये 1 रुपये 10 रुपये 5 रुपये. सरकारकडे पैसे नाहीत कॅमेरा लावायला, गुन्हेगारी वाढत चाललीये. सुतार साहेब 10 रुपये द्या, सरकारच्या नावाने 10 रुपये द्या, महानगरपालिकेच्या नावाने 5 रुपये द्या, कोणतरी भीक द्या द्या हो, द्या 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 द्या. सरकार करते, अहो नाही सरकार करत, म्हणून तर आता मी गोळा करून देणार आहे सरकारला. रिक्षा फोडतात, चोरी करतात, 1 रुपये द्या 1 रुपये. सरकारला भीक लागलीये म्हणून सरकारला कॅमेरे, हे पैसे भिकेचे गोळा करायचे, सरकारला द्यायचे. सरकारला 1 रुपये. थँक्यू. आमदार आहेत का? असतील तर भेटवा की. पोलीस प्रोटेक्शन मध्ये 1 रुपये घ्यायला काय हरकत आहे ना? गाड्या आहेत ना इथं, बघा की. असेल तर बघा, आमदारांची भेट होऊ द्या. आमदारांची गाडी दिसते, आम्हाला भेटू द्या. अहो गाडी दिसते बघा, असेल तर द्या की. 1 रुपये दिला तरी महत्वाचा आहे आमदारांचा. तुमच्या प्रोटेक्शन मध्ये द्या. तुम्ही आमच्याकडनं लिहून घेतलंय तसं सगळं की बाबा मी काय दंगा करणार नाही, आणि लोक बी 4-5 बी नाही आणली, मी 4च आणली. तुमच्या प्रोटेक्शन मध्ये बघा. अहो माझ्यासाठी नाही, माझ्या घरात नाही लावायचा कॅमेरा, अपरेंद्रनगरच्या लोकांना लावायचा कॅमेरा. करा काहीतरी. आमदारांच्या दारात आलोय, द्या. पिसाळ साहेब अहो द्या की. आमदारां पैसे पण द्या, पैसे पण द्या, आणि आमदारांकडे घेऊन पण चला. असं करू नका. अपरेंद्रनगर लोकांचेच आमदार आहेत त्या, आमच्या लोकांनी केलंय मतदान त्यांना. चला, कुठे आहे आमदारांचं ऑफिस? अर्ज करा, ऑफिस बंद आहे. नाही, वरच्या मधल्यावर ऑफिस आहे ना आमदार साहेबांचं. आमदार ताई सीसीटीव्ही साठी पैसे द्या आम्हाला. अहो आमदार ताई ऑफिस पाशी आलोय आम्ही, पैसे द्या हो. आमदार ताई सीसीटीव्ही साठी पैसे द्या हो आम्हाला. अहो अपरेंद्रनगर मध्ये सीसीटीव्ही लावायचे तो ताई. अहो पैसे द्या हो आमदार ताई. हो महेश भाऊ, अहो 10 रुपये द्या, 10 रुपये. आपल्या अप्पर साठी 10 रुपये द्या. आमदार ताई पैसे द्या हो अप्पर साठी. मित्रांनो, आज आपण पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरीताई मिसाळ यांच्या ऑफिस खाली आलो. इथं आमदारांच्या सुरक्षेच्या गाड्या आता तुम्ही बघितल्या असतील इथं होत्या. पोलिसांना विनंती केली की आमदार ताईंकडे जाऊ द्या आणि पैसे मागू द्या अपरेंद्रनगर साठी, तर पोलिसांनी आपल्याला मजाव केला, नाही येत म्हणून. आज या लाईव्हच्या माध्यमातून आमदार ताईंना विनंती करतो की तुम्ही आम्हाला अपरेंद्रनगर मध्ये सीसीटीव्ही लावण्याकरता कृपया करून पैसे द्या, नाहीतर अशी भीक मागायची वेळ अपरेंद्रनगर मध्ये अनेक भागामध्ये लोकांना येऊ शकते. दे माहिती, सरकारला पैसे दे. सरकार भिकारी झाले. 1 रुपये 10 रुपये 5 रुपये दे. साहेबा 1 रुपये दे, 1 रुपये दे, 1 रुपये. सरकार भिकारी झाले. दे 10 रुपये दे, 5 रुपये दे, सरकारला दे.
राव अरे कॅमेरा नाही अहो द्या लय पैसे आणले सरकारला द्यायला पुढे आवाज साहेब पुढे आवाज साहेबांचं नावान द्या पाटील साहेबांचं नावान द्या 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 राव पैसे वार्ड ऑफिसरला बोलवा ना वार्ड ऑफिसरला फोन करून बोलवा ना आणले आवडते पुढे नाही नाही आवडते पाहिजे पाटाले साहेब पुढे चला हॉटेलला भीक मागून होतो वर चला 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 येतील तोपर्यंत हो दामोदरे हो दामोदरे चला चला हॉटेलला भीक मागून ये बोलतो हा नाही नाही येतील ना ते कोण वन हा बिल्डिंगला आहेत पाटाले साहेब असतील की हा चालतंय हा घेऊ की अहो पैसे आणलेत महानगरपालिकेला निधी आणलाय निधी भीक मागून अरे भीक मागून आणलाय पट्ट्यानी पैसे अरे भीक मागून आणले महानगरपालिकेला द्यायला पैसे पट्ट्यानी लावा कॅमेरे पळू दे कोयता गँग सगळे अरे भीक मागून आणलेत भीक मागून हे बघ हे बघ हे बघ लय पैसे आणलेत रे घे रे दे रे माये आवड साहेबाच्या नावानं दे ग माये आंबले साहेबाच्या नावानं दे ग माये पटेले साहेबाच्या नावानं दे ग माये अरे विद्युत अधिकाऱ्याच्या नावानं दे ग माये अरे सपकाळ साहेबाच्या नावानं दे ग माये आयुक्त साहेबाच्या नावानं दे ग माये अरे पोलीस डीसीपी साहेबांच्या नावानं दे ग माये अरे पोलिसांच्या नावानं दे ग माये अरे कॅमेरा लावायचे तर आम्हाला अप्परला आमच्या पैसे दे पैसे माये चला पैसे कमी पडल्यात घेऊन येऊ समोर हॉटेल मधलं भाऊ 1 रुपये दे कॅमेरे लावायचे कॅमेरे अरे आमच्या अप्परला कॅमेरे लावायचे 1 रुपये दे 1 रुपये दे ए भाऊने 10 रुपये दिलेत भाऊने 10 रुपये दिलेत भाऊने माझं हलगे भाऊने 10 दिलेत गाडीत निवेदन काढ गाडीत पेपर आहेत ना ते काढ आणलंय निवेदन पण वरती केबिन मध्ये इथं कुठं जाता रस्ता तुम्ही माहिती आहे ना आम्ही येणार म्हणा त्यांना म्हणा तुम्ही पळून नाही तुम्ही पळून जावा म्हणा हे असं वागणं योग्य नाहीये हे बघा मी खुर्चीवर काय लिहून आणले नीट बघा बघा आता तर घाबरा खुर्चीवर काय लिहिलंय नगरसेवकाची खुर्ची आणली संघ कोण पाहिजे तुम्हाला सांगा असं करू नका आम्ही लोक मरायला लागलो परवा दिवशी कोयता गँगने हायदोस घातला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी गोळ्या चालल्या बंदुकीतनं 2 फायर लेडीज वर केले त्याच्यानंतरून तुम्हाला सांगतो परत गाडी लावण्यावरनं मारामारी केली अहो कॅमेरे कुठे आहेत तुम्ही पण सुरक्षा कुठे लोक कुठे आहेत आम्ही कुठलं पत्र आम्ही काय करायचंय आम्ही करायचं कसं आवड साहेबाच्या नावानं दे माये तुमच्या साहेबाला बोलवा ना आम्हाला असं काय त्यांना मी काल रात्री सांगितलं होतं व्हॉट्सअपला पाठवलं होतं तरी देखील ते असं निष्काळजीपणा घेणं योग्य नाही आम्हाला काही किंमतच नाही का तुम्हाला असं वाटतं का आता उद्या आम्ही आयुक्तांकडे जातो आयुक्तांना भीक देतोय की बाबा तुम्ही घेतली नाही म्हणून आम्ही इकडे आलो तुम्ही वॉर्ड ऑफिसरला बोलवा काय अडचण आहे ते पण आम्ही इकडे आलो हा मी राहील डायरेक्ट आयुक्तांकडे आता गाडीवर बसून मी आयुक्तांकडे जाईल हे भीक घेऊन आयुक्तांकडे जाईल तुम्हाला काय गुन्हा दाखल करायचा तो करा
आयुक्त साहेबांच्या नावानं सगळे आहे, निवेदन आहे, सगळं आहे, पण तुम्ही वॉर्ड ऑफिसरला बोलवा. तुमची साहेब नाही नाही नाही, त्यांना सगळं माहिती आहे. तुमच्या ह्याच्यामुळे माहिती नाही साहेब जर मिटिंगला कधी परत येणार? अजून परत मोर्चा घेऊन येऊ. मोर्चा नाही, उद्या मोर्चा घेऊन आता. मोर्चा नाहीये, ही भीक आणलीये आणि ही भीक फक्त द्यायची आहे महानगरपालिकेला की बाबा तुम्ही ही भीक घ्या आणि आमच्या अपरिणनगरच्या लोकांना न्याय द्या, त्यांच्या हक्काचं सीसीटीव्ही बसवा, त्यांच्या मुलाबाळांचं संरक्षण कसं होईल ते बघा, कायदेशीर त्यांना संरक्षण द्या, एवढंच सांगतो साहेब तुम्हाला. हो हो, मग झाली बोलणं. तुम्ही फोन लावा. विसरा असं नाही झालं पाहिजे ना भैया. सरकार को भीक लगी है 10 रुपए तो 10 रुपए, कॅमेरे बिटाने को पैसा नहीं है. 10 रुपये द्या, 10 रुपये सरकारला भीक जमा करून द्यायची. अहो नाही देत आपल्याला काय, 10 रुपये द्या फक्त, 10 रुपये द्या सरकारला भीक द्या फक्त, सरकारला भीक. थँक्यू भाऊ, थँक्यू. गरीबाच्या कामाला येतोय. ए भाऊ सरकारला भीक, ऋतिक रोशन सरकारला भीक लागली रे. 10 रुपये दे, 10 रुपये सरकारला, 10 रुपये दे, 5 रुपये दे रे सरकारला, 10 रुपये द्या हो सरकारला, सरकारला 10 रुपये. ए माझ्याकडे सुट्टे आहेत, किती पाहिजे तुला? ए सरकारला दे रे, आव्हाड साहेबाच्या नावाने भीक दे रे बाबा, फडणवीस साहेबाच्या नावाने भीक दे रे दादा. मीटिंग मध्ये मला बोलणं झालेलं आहे, निवेदन घ्या, आम्ही करतो म्हणतो. दे दे दादा दे, अप्परच्या लोकांसाठी दे, अप्परच्या लोकांसाठी दे बाबा, दे स्कॅनर करून देतो. दे, भीक लागली. निवेदन देऊन टाका आणि बोलतो. हे पैसे जमा केलेली पावती मिळणार का? मग पैसे कसे जमा करायचे? नगर ठेवला द्या टाइम आहे आणि आम्हाला सामान्य कार्यकर्त्यांना टाइम नाही म्हणजे कामाला का नाही. आणलाय फिरत होते, आणलाय नगरसेवक बांधून मी पाठीला, हे काय आणलाय की नगरसेवक पाठीला बांधलाय की? हा काय काळजी करता तुम्ही? काय रे आहेच कुठं आता इलेक्शन त्यांचं मत राहू दे. हा फोटो येऊ द्या पेपरला नगरसेवकाच्या पाठीसहित. भावी आम्हीच आहे, भावीच्या घशाला कोरड पडली आता. हे या सगळे थांबा, हो आमले साहेब या, संजू भाऊ पुढे थांबता तुम्ही. आता हे घ्यायचं पहिलं आणि मग निवेदन घ्या. घ्या संजू भाऊ निवेदन दे. चला.